नमस्कार. कधी विचार केलाय की आपण रोज जो कॉम्प्युटर वापरतो त्या बंद डब्याच्या आत नक्की काय चालतं? चला, आज आपण हेच रहस्य उलगडणार आहोत. एक छोटीशी टूर करूया थेट पीसीच्या आत. हे माहिती सत्र आपल्यासाठी सादर करत आहे माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट. आपण सगळेच रोज कॉम्प्युटर वापरतो, बरोबर? पण त्या काळ्या किंवा पांढऱ्या बॉक्सच्या आत काय दडलंय हे एक कोडच असतं, नाही का? तर चला, आज हे कोड सोपं करूया आणि थेट कॉम्प्युटरच्या आतल्या जगात एक फिरफटका मारून येऊया. प्रत्येक कम्प्युटरचा जो पाया असतो ना, तो म्हणजे त्याचा मदरबोर्ड. पण या मदरबोर्डचा आकार आणि त्याची रचना कशी ठरवली जाते? तर हे ठरतं फॉर्म फॅक्टर नावाच्या गोष्टीवरून. हाच असतो पीसीचा मूळ आराखडा. आता फॉर्म फॅक्टर म्हणजे काय हे एकदम सोपं करून सांगतो. समजा कम्प्युटर एक इमारत आहे, तर फॉर्म फॅक्टर म्हणजे त्या इमारतीचा ब्लूप्रिंट. म्हणजे इमारत किती मोठी असणार, खोल्या कुठे असणार, हे जसं आराखड्यात ठरतं, तसंच कम्प्युटरची केस किती मोठी असेल आणि आतले भाग कुठे आणि कसे बसतील हे सगळं या फॉर्म फॅक्टरवर अवलंबून असतं. आणि हा जो स्क्रीनवर दिसतोय हा आहे ATX फॉर्म फॅक्टर. हा सगळ्यात जास्त वापरला जाणारा म्हणजे सगळ्यात कॉमन प्रकार आहे. आपण बाजारात जे मोठे किंवा मध्यम आकाराचे टॉवर पीसी बघतो ते बहुतेक याच डिझाईनवर बनवलेले असतात. बरं, याच फॉर्म फॅक्टरमुळे आपल्याला बाजारात वेगवेगळ्या साईजचे कॉम्प्युटर बघायला मिळतात. म्हणजे मोठमोठ्या गेमिंग टॉवर्सपासून ते अगदी आपल्या हाताच्या तळव्यावर मावतील अशा छोट्या मीडिया सेंटर्सपर्यंत. पण हे आकार नक्की किती वेगवेगळे असू शकतात? हे बघा, काय फरक आहे दोन्हीत. डावीकडे आहे तो भला मोठा ATX आणि उजवीकडे तो चिमुकला मिनी ITX. म्हणजे मदरबोर्डच्या आकारात केवढी मोठी तफावत असू शकते हे लगेच लक्षात येतं. आणि याचाच अर्थ एका मोठ्या टॉवरची सगळी ताकद आता एका छोट्याशा बॉक्समध्येही पॅक करता येते. आता या तक्त्याकडे बघा. इथे ATX, मायक्रो ATX आणि मिनी ITX यांच्या आकारातला फरक अगदी आकड्यांसहित दिसतोय. याच वेगवेगळ्या आकारांमुळे आपल्याला हवं तसं आपल्या गरजेनुसार कॉम्प्युटर बनवण्याची मोकळीक मिळते. ठीक आहे, तर आता कॉम्प्युटरचं बाह्यरूप म्हणजे त्याचा आकार कसा ठरतो हे तर कळलं. पण खरी गंमत तर आत आहे, नाही का? मग आत डोकावण्यासाठी आपल्याला आधी त्याची केस उघडावी लागेल. चला तर मग बघूया हे काम सुरक्षितपणे कसं करायचं. पण थांबा, कॉम्प्युटर उघडायच्या आधी काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी सगळ्या केबल्स काढून टाका. पॉवर केबल, मॉनिटर केबल सगळं. आणि कॉम्प्युटर एका स्थिर सपाट टेबलवर ठेवा. कारण आतले जे भाग असतात ना ते खूप नाजूक असतात. थोडीशी चूक झाली तरी नुकसान होऊ शकतं. कॉम्प्युटरची केस उघडण्याच्या तशा दोन मुख्य पद्धती आहेत. एक आहे जुनी पारंपरिक पद्धत म्हणजे स्क्रू असलेली केस जिथे आपल्याला स्क्रू ड्रायव्हर लागतो. आणि दुसरी आहे आजकालची आधुनिक स्क्रूलेस डिझाईन. यात काही बटन्स किंवा लिव्हर्स असतात. ते दाबले की साईड पॅनल सहज निघतो. चला तर मग, केस उघडली आहे आणि आता आपण प्रवेश करतोय कॉम्प्युटरच्या आतल्या जगात. आता आपण त्या सगळ्या भागांना भेटणार आहोत जे एकत्र येऊन आपला पीसी चालवतात. वाह! हे बघा, हे आहे कॉम्प्युटरचं अंतरंग. इथे सगळं काही आहे. तो मोठा सर्किट बोर्ड म्हणजे मदरबोर्ड, कोपऱ्यात बसलेला तो डबा म्हणजे पॉवर सप्लाय आणि तो छोटासा चिपसेट म्हणजे प्रोसेसर. हेच ते सगळे जादूगार आहेत जे एकत्र येऊन आपल्या कॉम्प्युटरला जिवंत करतात. चला आता या मुख्य भागांची ओळख करून घेऊ. तो जो डबा आहे तो आहे पॉवर सप्लाय. याचं काम सोपं आहे. भिंतीतून वीज घेऊन ती कॉम्प्युटरच्या सगळ्या भागांना पुरवणं. मग येतो प्रोसेसर म्हणजे CPU. हा आहे कॉम्प्युटरचा मेंदू. सगळी विचार करण्याची, गणितं करण्याची कामं हाच करतो. त्याच्या बाजूला त्या लांब पट्ट्या दिसतात, ती आहे रॅम. ही एक प्रकारची तात्पुरती मेमरी आहे जी चालू असलेल्या कामांना वेग देते. आणि मग आहे हार्ड ड्राईव्ह. ही आहे कायमची मेमरी. आपले फोटो, गाणी, सॉफ्टवेअर सगळं काही इथेच साठवलेलं असतं. आणि हे सगळे जण मदरबोर्ड नावाच्या एका मोठ्या बोर्डवर एकमेकांशी जोडलेले असतात. पाहिलंत? सुरुवातीला कदाचित हे सगळं खूप गुंतागुंतीचं वाटेल, पण एकदा प्रत्येक भागाचं काम काय आहे हे कळलं की लक्षात येतं की ही रचना क्लिष्ट नाहीये, उलट अतिशय तर्कशुद्ध आणि व्यवस्थित आहे. तर ही होती आपली कम्प्युटरच्या आतली एक छोटीशी सफर. आता हे तर कळलं की हे सगळे भाग एकत्र मिळून काम करतात. पण एक प्रश्न आहे, ह्या सगळ्यांमध्ये असा कोणता एक हिरो आहे जो कॉम्प्युटरचा खरा स्पीड आणि त्याची एकूण कामगिरी ठरवतो? तो मेंदू म्हणजे CPU आहे की वेगवान रॅम की अजून काही? जरा विचार करा यावर.